सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अभंग व अर्थ भाग 114। अभंग क्रमांक 220। भले म्हणविता संतांचे सेवक। आयत्याची भीक सुखरूप एक, ठसाविता बहु लागती सायास। चुकल्या घडे नाश अल्प वर्मध्रू, पाकसिद्धी लागे संचित आयते। घडता सोयी ते तेव्हा गोड दोन, तुका म्हणे बऱ्या सांगतांची गोष्टी। रणभूमी दृष्टीन पडता तीन। अर्थ आपण जर स्वतःला संतांचे सेवक म्हणावले तर त्यांच्या ज्ञानाची, तपाची, संचिताची शिदोरी आपोआप आपल्याकडे चालत येते। एखादी परमार्थिक गोष्ट पटवून देण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, त्यात थोडी जरी चूक झाली तर नाश होतो। पाकशुद्धी करण्यासाठी सर्व पदार्थ व्यवस्थित व प्रमाणात असावे लागतात। त्यातून जेवण रुचकर बनेले तरच ती पाकशुद्धी सफल होते। तुकाराम महाराज म्हणतात, जोपर्यंत रणभूमी दिसत नाही तोपर्यंतच युद्धकथा गोड वाटतात। अभंग क्रमांक 221। संत समागम एखादिया परी। राहावे त्याचे द्वारी श्वान्याती एक, तेथे रामनाम होईल श्रवण। घडेल भोजन उच्छिष्टाचे ध्रुव, कामारी बटीक सेवेचे सेवक। दिनपण रंक तेथे भले दोन, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती। घडेल पंक्ती संतांची तीन। अर्थ एखाद्या बरोबर राहून जर संत सहवास घडत असेल तर त्याच्या दारात इनामी कुत्र्याप्रमाणे राहावे, जेथे राम नाम व संतवचन श्रवण करण्यास मिळेल। येथील उष्टे भोजनही करावे। अशा संतांच्या घरी आपण सेवक बनून राहिलो असता आपले दैन्य निघून जातील। तुकाराम महाराज म्हणतात, संतांच्या सहवासात पंगतीत बसले असता जीवनातील सर्व सुखांचा लाभ होतो। अभंग क्रमांक 222। वाघाचा कलभूत दिसे वाघायसा। परी नाही दशा साच अंगी एक, बाहेरील रंग निवडी कसोटी। संष्टणे भेटी आपेआप ध्रुव, सिकविले तैसे नाचावे माकडे। उंचले त्यापुढे युक्ती काही दोन, तुका म्हणे करी लटिक्याचा सांटा। फजित तो खोटा शीघ्र होय तीन। अर्थ वाघाचे नुसते कातडे घेऊन त्यामध्ये भुसा भरून उभे केले तर ते खरे वाटते, पण वाघाच्या अंगी जे काही गुण असते ते त्या ठिकाणी नसते। मुलामेचे नाणे कसोटीला लावले म्हणजे त्याचा खरा रंग दिसतो, म्हणजे एखाद्याचे जास्त संबंध झाले तर त्याचा स्वभाव लक्षात येतो। ज्याप्रमाणे माकडाला शिकविले तर त्याला तेवढेच नाचणे खेळ करणे तेवढेच त्याला येते, पण त्या पुढे त्याला स्वतःच्या बुद्धीने काही जमत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांनी खोट्याचा साठा केला आहे अशांची फजिती ही प्रसंगी होते।